नमस्कार, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी आज नगर जिल्ह्यातील बेलापूर या गावामध्ये असून गणेश शेठ डोंबरे यांच्या डाळिंबागेमध्ये उभा आहे. शेतकरी बंधूंनो, आपण डाळिंबागेत उत्पादन घेत असताना एकरी झाडाच्या वयोमानानुसार एकरी 8 टन, 10 टन, 12 टन, 14 टनापर्यंत माल घेत असतो. आणि अशा वेळी माल घेत असताना झाडातलं काडीतलं स्टोरेज सुद्धा एमटी झालेलं असतंय, कमी झालेलं असतंय किंवा संपलेलं असतंय. आणि पुढील हंगामासाठी तेवढं स्टोरेज निर्माण करणं सुद्धा महत्त्वाचं असते. त्यासाठी विश्रांती काळात काही फवारण्या घेणं सुद्धा महत्त्वाचं असते. त्याच्यामध्ये आपल्याला 05234 3 ग्रॅम, बोरॉन 1 ग्रॅम किंवा टिल्ट आणि कोमानिलची फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तसेच 6CBA 10 ppm प्लस बोरॉन 1 ग्रॅम ती फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तसे मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट आणि बोरॉन ही फवारणी घेणं महत्त्वाचं आहे. तसंच झाडाची जर शेंडा जास्त चालत असेल तर 05234 3 ग्रॅम आणि मॅक्विरा ज्याच्यामध्ये क्लोरोमॅक्वाइड क्लोराइड आहे ते अर्धा ते 1 मिली हे घेणं महत्त्वाचं आहे. तसंच 0050 सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकताय. तसंच आपण जर झाडामध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारे अजूनही वाढवायचं असेल, आपल्या झाडं जुनी असतील, हेल्दी असतील, तर आपण पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करू शकता. त्यासाठी कृषी टेकनं आपल्याला ग्रोटार या नावानं पॅक्लोब्युट्राझोल उपलब्ध करून दिलंय. ते 1 लिटर पाण्यासाठी 0.25 ml वापरायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काडीमध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारे तयार होणार आहे. तसेच झाडाचा माल संपल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाची कामं करायची आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जे रोगग्रस्त फळं आहेत ते सर्वप्रथम बागेच्या बाहेर काढून टाकायचे आहेत. तसंच जे वॉटर शूट असतील, खोडातले असतील किंवा मधले असतील ते काढायचे आहेत. तसेच झाडावर आपण मोठं उत्पादन घेतल्यामुळं झाडावर एक प्रकारचा ट्रेस आलेला असतो आणि असा ट्रेस आलेला असतो, त्यामुळे बाग खाली झाल्यानंतर झाडाला रिलॅक्स करणं सुद्धा महत्त्वाचं असतंय. त्यासाठी बाग खाली झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसांनी 19-19 किलो, 19-19 10 किलो फ्लोरा 500 ग्रॅम आणि कॉम्बीफर्ट 1 लिटर आणि त्याच्यासोबत सिलिकॉन 1 किलो असं ड्रीपमधून देऊन झाडाला रिलॅक्स करणं गरजेचं सुद्धा असतंय. त्यासाठी त्यानंतर आपल्याला खालून मशागत करून घ्यायचं आहे बाग संपल्यानंतर. तसंच आपल्याला त्यावेळी वरून फवारणी आपण दिल्या, पण खालून बेसल डोस सुद्धा तेवढ्या ताकदीचा देणं गरजेचं असते. त्याशिवाय आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन मिळणार नाही. तर ही बेसल डोस गणेश शेठ अतिशय चांगल्या प्रकारचा परिपूर्ण असा डोस लावतात. तर परिपूर्ण डोस त्यांनी काय लावलाय हे गणेश शेठनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. एकरी प्रमाण सांगा. आपल्या काय एकरी प्रमाण आपण 1846 आहे, हे 2 बॅग घेतलेले आहेत. सुपर फॉस्फेट दाणेदार आहे ते 2 बॅग घेतले एकरी प्रमाण. आणि पोटॅश हे 50 किलो म्हणजे 1 बॅग घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर ह्युमिजी म्हणून कृषी टेकचं जे आहे ते एकरी 10 किलो, फंगीजी 10 किलो, निमेटेड साठी निमेटेजी म्हणून आहे ते 10 किलो. हे कृषी टेकची ही 3 खतं जी आहेत ही घेतो. मायक्रोझॉल एकरी 4 किलो घेतो. टेक्नोजेड घेतो आपण 4 किलो. फर्टेर आहे ते घेतो एकरी 4 किलो. यांचं सगळ्यांचं मिश्रण करून त्याच्यानंतर कृषी टेक कंपनीचं संवर्धन म्हणजे जे खत आहे ते खत आपण एकरी म्हणजे एकरी म्हणण्यापेक्षा झाडाला आपण 2 किलो देतोय. प्रत्येक झाडाला 2 किलो. आणि ही जी रासायनिक जी खतं आहे यांचे सगळे एकत्रित मिश्रण करून आपण झाडाला साधारणतः संवर्धन 2 किलो आणि रासायनिक खत ही 700 ग्रॅम एका प्रति झाड देतोय. यांचं सगळं मिश्रण करून एका झाडाला आपण या साईडला अर्ध त्या साईडला अर्ध असं टाकतोय. म्हणजे इकडे दाखवा, ट्रॅक्टरचा असं तास घेतलेला आहे आणि निम्मा डोस या बाजूला निम्मा डोस त्या बाजूला टाकलेला आहे. आणि संवर्धन मध्ये वर खत मिक्स करून दिलेत खालच्या बाजूला आणि त्याच्यावर गांडूळ खत पण वापरलंय. आपण शेणखत बिलकुल वापरलेलं नाहीये. गांडूळ खत आपण प्रति झाड 2 किलो, या साईडला 1 किलो, त्या साईडला 1 किलो असं खत टाकलेले आहेत आपण आता. तर शेतकरी बंधूंनो, बरेचसे शेतकरी वल्ल शेणखत टाकतात आणि वल्ल्या शेणखतामुळे त्याच्यामध्ये जे फ्युजेरियम आणि पीटीएम नावाच्या बुरशी असतात त्याच्यामुळे मर रोगाची लागण होते डाळिंबाला. शेणखत आपण द्यायचंच असेल तर कुजवून दिलं पाहिजे, त्याचं कल्चर करून किंवा गांडूळ खत बनवून दिलं पाहिजे. अन्यथा ते आपल्याला जर शक्य नसेल तर आपण शेणखताला पर्याय म्हणून संवर्धन या नावानं खत उपलब्ध करून दिलंय. त्याच्यामध्ये 14 प्रकारच्या पिंडी आहेत. नेमकरंज, एरण, भुईमुग, सरकी, सोयाबीन, जवस, कुसुमकली, महुआ आणि झेंडू. तसंच त्याच्यामध्ये बायोडायनॅमिक कल्चर आहे. तसेच रॉक फॉस्फेट आहे, तंबाखू आणि हळद असं 34 ते 35 घटक असलेलं खत आपण अतिशय उच्च दर्जाचं कमी किमतीत उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्यांना. तर गणेश शेठ, आता हे आपण तासामध्ये टाकलेलं आहे, तर ह्याला आपण हे बेड कशा पद्धतीने तयार करणार आहे? आपण आता सुरुवातीला खतं टाकण्यासाठी ट्रॅक्टरने तास मारून घेतलेलं आहे. तास मारून घेतल्याच्या नंतर जी काय खतं आता मी तुम्हाला सांगितली तर त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. आणि मग नंतर मध्ये दोन्ही झाडांच्या मध्ये जी जागा आहे आपली
ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणून घेतलेली आहे. फणणी झाल्याच्या नंतर आता त्याला रोटर मारायचं. रोटर मारल्याच्या नंतर जमीन तुमची माती भुसभुशीत होईल. माती भुसभुशीत झाल्यानंतर आपल्याकडे सारा यंत्र आहे. सारा यंत्रांनी ती बरोबर ऍडजस्ट करून ती जी खतं आहे ती गाडली जातील. गाडली झाल्याच्या नंतर त्याचा बेड ऑटोमॅटिक तयार होईल सगळा. थोडंफार कुठेतरी राहिल्यानंतर आपण ते सपाट करून घेतो. अशा पद्धतीने आपला बेड तयार होईल. बेड तयार झाल्याच्या नंतर आपण ती जी खतं टाकलेली आहे ती त्याच्यावरती लॅटर कशा येतील या पद्धतीने आपण ती लॅटर बांधून घेणार, लावून घेणार त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर खतं टाकली असल्यामुळे आपण जादा प्रमाणात काही सुरुवातीला पाणी देणार नाही. 3 तासाच्या वरती आपण 3-3.5 तासाच्या पेक्षा जास्त पाणी देणार नाही. जादा पाणी आपल्याला वाटतं जादा पाणी दिल्यानंतर सगळे बेड ओला होईल, झाडाला पाणी पुष्कळ होईल. पण जादा पाणी दिल्यानंतर जी खतं टाकलेली आहेत ती आपण सगळी खाली निचरून जातील. मुळीच्या लेवलला राहणार नाही, लिचॉट होतील. मुळीपर्यंत ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी देणं, सुरुवातीला 2-3 तास, नंतर परत 2 तास या हिशोबाने पाणी दिलं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनी त्यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे. काही बरेचसे शेतकरी बेसर डोस दिल्यानंतर 8 तास 10 तास रात्रभर पाणी देतात. ते अतिशय चुकीचे आहे. ते दिलेली वर खत आहे ती विरघळून मुळीच्या लेवलला न राहता खाली लिचॉट होतात. त्यामुळे आपल्याला जो अपेक्षित फायदा आहे तो झाडाला होणार नाही. तर शेतकरी बंधूंनो बेसर डोस दिल्यानंतर साधारण 3 ते 4 तास पाणी द्यायचं आहे. नंतर आपण 4 दिवसांनी परत 2 तास पाणी द्यायचं आहे. परत 4 दिवसांनी 1 तास पाणी देऊन बाग आपली ताणावर सोडायचे. बाग ताणावर सोडताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपली जमीन कसली आहे, जमीनची हलकी, आता ही हलकी ते मध्यम जमीन आहे. तर ह्या जमिनीला साधारण 40 ते 50 दिवसामध्ये ताण बसणार आहे. त्यामुळे आपल्याला बाग कधी धरायची आहे त्याच्या अगोदर एक 50 दिवस पाणी बंद करायचं आहे. जमीन आपली भारी असेल, काळी असेल तर आपल्याला साधारण 70-80 दिवस लागणार आहे. तर 70-80 दिवस अगोदर पाणी बंद करायचं आहे. आणि पानगळ करताना सुद्धा काही गोष्टी महत्वाच्या आहेत. झाडाचा शेंडा पूर्ण थांबलेला पाहिजे. 40-50% ही नॅचरल ताण पाहिजे. जर आपण इत्रेल मारून पानगळ केली जबरदस्तीने तर हिरवी पानं गळून गेली तर झाडातलं स्टोरेज वाया जाणार आहे. तर झाड पिवळच पडलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला 0050 असेल किंवा 5234 असेल, मॅक्वेर असेल, बोर्डो असेल, ह्या फवारण्या करून झाडाला ताण द्यायचा आहे चांगल्या प्रकारे. तसेच काही फवारण्यामध्ये आपल्याला अतिशय कमी प्रमाणामध्ये इत्रेल घ्यायचं आहे 0.25 वगैरे. तर आपल्याला झाडातलं जे पानातलं स्टोरेज आहे ते पाठीमागं हळूहळू काडीमध्ये स्टोअर होणार आहे. त्यामुळे आपलं स्टोरेज वाया जाणार नाही. काडीमध्ये पुढच्या सीझनसाठी आपला क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन निघणार आहे. तर गणेश शेठ, तुमचं आता बागेचं काय नियोजन आहे? कधीचे पानगळ आहे तुमचं काय? साधारणतः आता आमचं पाणी 2 दिवसात आम्ही देणार आहे. पाणी दिल्याच्या नंतर परत 2 तास पाणी देणार, एक 4-5 दिवसानंतर पाणी दिल्याच्या नंतर आमचं समजा ह्या बागेचं नियोजन म्हणजे आमच्या 2 बाग आहेत. ह्या बागेचं नियोजन जे आहे ते आमचं साधारणतः 15 डिसेंबरचं आहे. आणि दुसरी जी बाग आहे त्याचं आमचं 15 जानेवारीचं आहे. असं 2 टप्प्यात आम्ही 2 बागेचं नियोजन केलेलं आहे. शेतकरी बंधू, टोटल यांची 8 एकर बाग आहे. एक 5 एकरचा प्लॉट आहे, एक 3 एकरचा प्लॉट आहे. हा प्लॉट आहे, हा शरद आहे, बरोबर आहे? शरद आहे ना? हा सोलापूर लाल म्हणून प्लॉट आहे. हा 5 एकरचा प्लॉट आहे. याचा आम्ही साधारणतः 15 डिसेंबरचं नियोजन धरलेलं आहे. आणि शरद किंगचा 3 एकरचा जो बाग आहे तो 15 जानेवारीचा. तर शेतकरी बंधूंनो, कॅमेरामॅनला मी विनंती करतो बाग फिरवून दाखवा. अतिशय प्रॉपर नियोजन केलेलं आहे. कुठेही वॉटर शूट नाही, कळ्या वगैरे कुठे दिसत नाहीत. अतिशय पानावर कुठेही करपा दिसत नाही. पानं अतिशय निरोगी आहे आणि त्यांनी रोगग्रस्त फळे वगैरे बाहेर काढलेले, आतून मशागत केलेली आहे. आता नियंत्रण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा माल ह्यांनी हे केलेलं आहे, एक्सपोर्ट केलेलं आहे. तर इथून पुढचा व्हिडिओ आता आपण पानगळ कशी करणार आहे, त्यानंतरचा आपला सेटिंगची अवस्था असेल, ह्याचे पण व्हिडिओ आपण बनवणार आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.